बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 13वा म्हणजे प्रकृती पुरुष विवेक योग. हा अध्याय, या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. कालपर्यंत 6 भाग झालेले आहेत. आज आपण भाग 7 पाहणार आहोत. कालपर्यंत 189 ओव्या झालेल्या आहेत. आज आपण त्या पुढच्या ओव्या पाहणार आहोत. श्लोक नंबर 7 चालू आहे. हा श्लोक नंबर 7, याचा जो अर्थ आहे, याचं जे निरूपण आहे ते जवळजवळ 5 ते 6 भाग पुरेल एवढं मोठं आहे हे. काल आपण थोडीशी सुरुवात केलेली आहे. आज आपण पुढचं पाहणार आहोत. त्या अगोदर कालच्या भागात म्हणजे 6 नंबर भागात काय घडलेलं आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. तर जसं आपण वाचन करत आहोत की प्रकृती पुरुष विवेक योग, या 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याची व्याख्या केलेली आहे. शरीराला क्षेत्र म्हटलेलं आहे आणि हे जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि या क्षेत्रामध्ये जो क्षेत्रज्ञ तो मीच आहे, हेही भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर हे क्षेत्र नेमकं कोणाचं, म्हणजे हे शरीर, त्याच्यावर अधिकार कोणाचा, यासाठी बऱ्याच लोकांनी आपापल्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला की हे क्षेत्र म्हणजे हे शरीर कोणाचं आहे, याच्यावर अधिकार कोणाचा आहे. त्यात कर्मवादी लोकांनी काही सिद्धांत मांडले. त्यानंतर जे सांख्य मध्यवादी आहेत त्यांनी काही सिद्धांत मांडले आणि पटवून देण्याचा प्रयत्न केला की हे शरीर कोणाचं आहे. नंतर संकल्पवाद्यांनी काही आपले सिद्धांत मांडले आणि सांगण्याचा प्रयत्न केला की हे शरीर कोणाचं आहे. त्यानंतर स्वभाववादी आणि कालवादी या सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न केला की हे शरीर कोणाचं आहे, पण या कोणालाही उमगलेलं नाहीये की हे शरीर नेमकं कोणाचं आहे. मग त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी या गीतेचं वर्णन करताना श्रीकृष्णाने जे सांगितलेलं आहे त्याचं वर्णन केलेलं आहे की आता क्षेत्र म्हणजे काय हे नेमकं समजून घेऊयात. तर हे क्षेत्र हे 36 तत्वांच्या साह्यानं बनलेलं आहे. ते 36 तत्व कोणती, तर 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, बुद्धी आहे, नंतर इच्छा आहे, सुख आहे, दुःख आहे, चैतन्य आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा या 36 तत्वामध्ये समावेश होतो किंवा या सगळ्या 36 तत्वे मिळून शरीर म्हणजेच हे क्षेत्र असे म्हणतात. तर हे आपण पाहिलं. आणि कालचा जो भाग आहे, भाग नंबर 6, त्याच्यामध्ये जे योगी लोक आहेत, म्हणजे ज्ञान म्हणजे काय आहे, ज्ञान कशाला म्हणतात आणि ज्ञानाची लक्षणं
म्हणजे ज्ञानी पुरुषाची लक्षणं हे आपण पाहत होतो. तर ज्ञान म्हणजे काय आहे ते अजून एकदा आपण लक्षात घेऊया, जे कालच्या भागात झालेले आहे, की ज्या ज्ञानाकरिता योगी लोक स्वर्गाचा आडमार्ग ओलांडून ब्रह्मरंध्र आकाश गिळून टाकतात. म्हणजे स्वर्गाचा आडमार्ग टाळतात, म्हणजे स्वर्ग मिळाला तरी स्वर्गात जात नाही. स्वर्ग सुख घेत नाहीत आणि ब्रह्मरंध्र आकाश गिळून टाकतात. रिद्धीची भीड धरीत नाही, सिद्धीची गरज बाळगत नाहीत व कठीण असे जे योग साधन त्याची अवहेलना करतात. तपोरूपी किल्ले ओलांडून कोट्यावधी यज्ञ ओळून टाकून कर्मकांड वली उपटून टाकतात. पुष्कळ प्रकारचे उपास मार्ग स्वीकारून कोणी उघड्या अंगाने वागतात, तर कोणी सुषुम्नेच्या गुप्त मार्गाने जातात. असे जे ज्ञान त्याच्या प्राप्तीकरता सर्व ऋषी उत्कट इच्छा मनात धारण करून वेदरूपी झाडाच्या पानांवर हिंडतात. म्हणजेच काय, वेदांनी सांगितलेले सर्व मार्गाचे शोधन करतात आणि अनेक जन्म गुरूंची सेवा करतात. आता नेमकं ज्ञान म्हणजे काय आहे ते बघा. ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली असता अज्ञान नाहीसे होते व जीवांचे आणि आत्म्याचे ऐक्य होते. जे ज्ञान इंद्रियास विषयाची इच्छा होऊ देत नाही, कर्माचे हाव मोडून टाकते व मनाची काळजी दूर करते, त्याला ज्ञान म्हणायचं. अजून काय ज्ञानाची व्याख्या आहे, की ज्या ज्ञानाचा लाभ झाला असता द्वैताचा अभाव होतो, म्हणजे मनातून द्वैत्व भाव निघून जातो. गर्वाचा मागमूस राहत नाही, मायेला थारा राहत नाही मनामध्ये आणि अपपर भाव उरत नाही. अपपर भाव म्हणजे हा माझा तो तुझा, म्हणजे आपल्या लोकांना आपलं म्हणायचं आणि दुसऱ्यांना परक समजायचं. असं सर्व धर्म समभाव मनामध्ये येतो. अपपर भाव मनात उरत नाही आणि अ, संसाराला संसारातून मन निघून येते. संकल्परूपी चिखल धुवून टाकीत सर्व सर्व व्यापक परब्रह्माची भेट करून देते. जे प्राप्त झाले असता प्राण पांगळा होतो. इंद्रियाकडून उपभोग मिळवण्याची त्याची हाव बंद होते व ज्याच्या सत्तेनं सर्व जगतातील व्यापार चालत असतात आणि ज्याच्या प्रकाशाने बुद्धी प्रौढ होऊन जीव आनंदमय होतो, असे जे ज्ञान, जे पवित्रपणाचा ठेवा व जे प्राप्त झाले असता विषयांनी विटाळलेले मन निर्मळ होते. मी जीव आहे असा जो आत्म्याला क्षयरोग झालेला आहे, तो याच्या प्राप्तीने लय पावतो. याच्या प्राप्तीने म्हणजे ज्ञानाच्या प्राप्तीने लय पावतो. ते ज्ञान निरूपण करण्यास शक्य असून आम्ही समजून सांगतो, तर ते नीट समजून घे, असं भगवंत अर्जुनास म्हणत आहेत. आता ज्ञान प्राप्ती झाली म्हणजे नेमकं काय होतं, त्याची लक्षणं काय आहेत, कसं कसं समजायचं की ज्ञान प्राप्ती झालेली आहे, की जसं ज्ञान प्राप्ती झाली, ज्ञान प्राप्ती ज्यावेळेस या शरीरात उत्पन्न होते त्यावेळेस इंद्रियांच्या आचरणावरून इष्टोपत्ती येते. ज्याप्रमाणे झाडाच्या टवटवीतपणावरून वसंत ऋतू सुरू झाला असं समजतं, तसंच इंद्रियांच्या व्यवहारावरून ज्ञानप्राप्तीची लोकास ओळख होते. म्हणजे मनुष्याच्या वागण्यावरून समजतं की बाबा हा, याला ज्ञान प्राप्ती झाली का नाहीये, हा ज्ञानी आहे का नाही हे समजतं. आता यानंतर ज्ञान प्राप्तीची लक्षणे, म्हणजे ज्ञान प्राप्ती झाल्याची जी लक्षणं आहेत, शरीरामध्ये काय काय लक्षणं उत्पन्न होतात ज्ञान प्राप्त झाल्यानंतर, ते आपण पाहण्यास सुरुवात केली होती. तर कोणतेही विषय आपल्यास प्राप्त व्हावे अशी ज्याला इच्छा किंवा आवड नसते व लोकांनी संभावित म्हटले असता, ज्याच्या पराकाष्ठेची
पराकाष्ठेचे ओझे वाढते संभावित म्हटल्यानंतर, किंवा असलेले गुण वर्णन केले असता, लोकांनी सन्मान केला असता, किंवा अंगची योग्यता लोकांनी वर्णन केली असता, कसा घाबरा होशील म्हणशील तर व्याधीने व्याघ्राने अडवलेले हरिण किंवा नदी पोहून पलीकडे जात असताना भोवऱ्यात सापडलेला मनुष्यच. म्हणजे ज्यांना ज्ञान प्राप्त झालेले आहे त्यांना स्वतःची स्तुती आवडत नाही, त्यांचे गुणगौरव केलेलं आवडत नाही. अशा प्रकारे पार्था लोकांनी सन्मान केला असता जो कष्टी होतो, म्हणजे कोणी जर सन्मान केला, सत्कार केला तर ह्याला वाईट वाटतं, नको व्हावं असं वाटतं, व आपल्याकडे मोठेपणा येऊ देत नाहीत, मोठेपणा घ्यायला आवडत नाही, आणि आपल्याच लोकांनी पूज्य मानले असता आपण न पाहावे, आपली कीर्ती आपल्या कानाने न ऐकावी, व आपण अमुक आहोत अशी लोकांना आठवणच न राहावी, त्या पुरुषाचे ठिकाणी सत्काराची गोष्ट कशाला बोलावी, व तो आदराला तरी कशी भेट देणार, कोण त्यास नमस्कार केला असता त्यास मरण वाटते. इथपर्यंत आपण काल आलो होतो. काही लक्षणं आपण ज्ञानी लोकांची पाहिली ती ही आहेत. आता इथून पुढं म्हणजे 190च्या पुढची आपण ओवी पाहणार आहोत आणि मग त्याचा अर्थ आपण समजून घेऊयात. वाचास्पतीचे निपाडे सर्व ज्ञाता तरी जोडे, परी वेडे वे माझी दडे महिमे भेणे, चातुर्य लपावी महत्त हरावी, पिसे पण मिरवी आवडोनी, लौकिकाचा उद्वेगू शास्त्रांवरी उबगू, उगीपणी चांगू अथी भरू, जगे अवज्ञाची करावी संबंधी सोयाची न धरावी, ऐसी ऐसे जीवी चाड बहु, तळवटे पण बाणे आगी हिणावो खेवणे, ते तेची करणे बहुत करुणी. तर ज्ञानी लोकांची जी लक्षणं आहेत त्यातलं मुख्य लक्षण म्हणजे त्यांना त्यांची स्तुती केलेली आवडत नाही, त्यांचं गुणांचं वर्णन केलेलं, त्यांचं गुणगौरव केलेला आवडत नाही, त्यांचा सन्मान केलेला, त्यांचा सत्कार केलेला त्यांना आवडत नाही. आणि त्या पुढचा आता आपण बघू की बृहस्पती सारखा सर्वज्ञता जरी अंगी असली तरी आपले महात्म्य लोकात वाढेल या भीतीने जो वेड्यासारखा वागतो. आता बृहस्पती सारखा सर्वज्ञता, बृहस्पती म्हणजे विद्येची जी देवता आहे त्याला आपण सरस्वती असे म्हणतो. म्हणजे सरस्वती एवढं जरी ज्याला ज्ञान आहे, तेवढी जरी त्याची योग्यता आहे, तेवढं असून सुद्धा तेवढी सर्वज्ञता जरी त्याच्या अंगी असली तरी आपले महात्म्य लोकात वाढेल या भीतीने जो वेड्यासारखा वागतो. ज्ञान आहे पण उगीच आपले लोक कौतुक करतील, ते कौतुक करू नये म्हणून हा वेड्यासारखा वागतो. बघा, म्हणजे आपण नेमकं उलट करत असतो. आपल्याला एखाद्या विषयातलं अगदी थोडं ज्ञान असतं तरी आपण ते मोठं करून सांगतो समोरच्याला, मला हे माहिती आहे, मला हे माहिती आहे, मला हे लक्षात येतं, अशा पद्धतीनं. म्हणजे खर तर काय असायला हवं की ज्ञान असून सुद्धा मनुष्याने मी ज्ञानी आहे असं दाखवू नये. ह्यालाच म्हणतात की बघा, आपण म्हणतो फार शहाणपणा करतोस काय, याचा अर्थ काय की तुमच्या अंगी जरी शहाणपण असलं तर ते न दाखवणे यात खरा शहाणपणा असतो. आणि आपण अज्ञानी असताना सुद्धा
आपण ज्ञानी आहोत असं ढोंग करतो, हे सगळ्यात मोठं अज्ञान आहे. तेच इथं सांगितलेलं आहे की तुम्ही ज्याच्याकडे बृहस्पती सारखं म्हणजे सरस्वती सारखी सर्वज्ञता आहे, तरी सुद्धा आपल्या लोकात महात्म्य वाढेल या भीतीने जो वेड्यासारखं वागतो, आपले अंगचे शहाणपण दाखवित नाही, आपला मोठेपणा सोडून देतो आणि मोठ्या प्रेमाने वेडेपणा स्वीकारतो. स्वतःच्या अंगचं शहाणपण दाखवत नाही, मोठेपणा सोडून देतो आणि मोठ्या प्रेमाने काय करतो की वेडेपणा स्वीकारतो. ज्याला कीर्तीचा कंटाळा असून प्रवृत्ती शास्त्रावरील वादविवादांशी हायगय करून स्वस्थपणे बसण्याचीच फार आवड असते. अजून एक फार छान इथे लक्षण आलेलं आहे ज्ञानी पुरुषाचे, ते हे की ज्याला कीर्तीचा कंटाळा असतो. कीर्ती म्हणजे पेपरमध्ये नाव यावं, टीव्हीवर नाव झळकावं, फोटो दिसावा, हे नको वाटतं ज्याला, त्याला ज्ञानी म्हणायचा. आणि प्रवृत्तीशास्त्रावरील वादविवादांची हायगय करून स्वस्थपणे बसण्याचीच फार आवड असते. बघा, आपल्याकडे ज्ञान जरी कमी असलं तर आपण उगाचच वादविवाद करत असतो. करोना कशामुळे होतो, ज्याला काय माहिती नव्हतं ते त्याच्यावर भाषण ठोकायचे. आणि मी किती हुशार आहे, मी किती सर्वज्ञ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करायचे. तर तेच सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जरी बृहस्पती सारखं म्हणजे सरस्वती एवढे जरी तुमच्याकडे ज्ञान असलं तरी तुम्ही ते लोकांमध्ये तुमचं महात्म्य वाढेल म्हणून वेड्यासारखं वागलं तरी काही हरकत नाहीये, पण त्याचा शो करायचा नाही. मी हुशार, मी शहाणा असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा नाही. तुम्ही जरी हुशार असला तरी गप्प बसायचं. लोकांनी आपला अपमान करावा व आप्तवर्गांनी आपली चिंता करू नये अशी ज्याच्या मनाला फार आवड असते. किती पुढे जाऊन सांगितले बघा. आपल्यात अहंकार एवढा असतो, एवढा असतो, एवढा एवढा भरलेला आहे की कोणी आपल्याला लग्न कार्यामध्ये एखादी गोष्ट विचारली नाही, एका विधीला बोलवलेलं नाही, समजा हळदी आहेत, या हो भाऊजी, या हो जावई बापू, या हो असं म्हटलं नाही म्हणून रुसून बसतो. असेही काही लोक असतात की एवढ्याशा छोट्या गोष्टीने रुसून बसतात, एवढा अहंकार भरलेला असतो. तर इथे याच्या एकदम विरुद्ध सांगितलेलं की लोकांनी आपला अपमान करावा, हे ज्ञानीपणाचं लक्षण सांगितलेलं आहे. कोणी आपल्याला मान द्यावा, सन्मान द्यावा, हे तर फारच लांबची गोष्ट आहे. ते तर नकोच म्हणून सांगितलेलं आहे. तुम्ही जरी तेवढे ज्ञानी असाल, तुम्ही जरी तेवढी योग्यता असाल तुमच्यामध्ये, अगदी सरस्वती एवढी जरी तुम्ही सर्वज्ञ असाल, तरी सुद्धा लोकांनी आपला सत्कार करावा अशी ज्याची इच्छा होत नाही, हे खरं ज्ञानाचं लक्षण आहे. आणि आप्त वर्गाने आपली चिंता करू नये, उगीच लोकांनी आपली चिंता करावी असं ज्याला वाटत नाही, तो ज्ञानी. अंगात नम्रपणा पूर्ण भरलेला असून हीनपणा हे आपले भूषण अशा गोष्टी जो बहुत करून करतो. आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की ज्या ज्या वेळेस नवीन अध्यायाची सुरुवात होते त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरूंचं वंदन करतात आणि आपण जे श्रोते आहोत त्यांना सुद्धा वंदन करून आपण ज्ञानी श्रोते आहात, मी अज्ञानी आहे, अशा पद्धतीचा नम्र भाव दाखवतात. हे खरं ज्ञानाचं लक्षण आहे. लक्षात घ्या, आपण ज्ञानेश्वरीमधून काय शिकायचं आहे, की एवढ्या जरी गोष्टी आपण शिकल्या तरी भरपूर झालं. ज्ञान काय आहे आणि अज्ञान काय एवढं जरी आपल्याला समजलं तरी भरपूर झालं.
तर ज्ञानी माणसाचं अजून एक लक्षण म्हणजे तो अतिशय नम्र असतो. तो मोठमोठ्यानं ओरडून कुणाला सांगत नाही की मी ज्ञानी आहे किंवा स्वतः एखाद्या कुठल्या शास्त्रात तो प्रवीण असेल, एखाद्या गोष्टीमध्ये तो तज्ञ असेल, तर तो लोकांना ओरडून सांगत नाही की मला हे माहिती आहे म्हणून. त्याला खरं ज्ञान म्हणतात. हा जितू नानो होय लोक कल्पी येणे भावे तैसे जिणे होवावे ऐसी आशा पै चालतू का नो हे की वारे नि जातू आहे जना ऐसा भ्रमू जाये तैसे होईजे माझे असते पण लोपो नाम रूप हरपो मज झणे वासिपो भूत जात ऐसी जयाची नवसिये जो नित्य एकांता जातू जाये नामेची जो जिये विजनाचेनी वायू आणि तया पंडे गगनेसी बोलू आवडे जीवे प्राणे झाडे पडयंती जया. आपण जिवंत आहोत किंवा नाही असे लोकास वाटण्यायोगे आपले वर्तन असावे. याचा अर्थ नीट समजून घ्या की आपण जिवंत आहोत किंवा नाही. याचा अर्थ काय आहे? आपण जिवंत आहोत हे लोकांना कसं कळतं? आपल्या हालचालीवरून कळतं. हालचाल तर केलीच पाहिजे. चाललं पाहिजे, बोललं पाहिजे, हे सगळं केलंच पाहिजे. अजून काय लक्षण वाटतं तुमच्या जिवंतपणाचं? की आपला असा समज आहे. अहंकार हे जिवंतपणाचं लक्षण आहे असं लोकांना वाटतं सध्या, की जे चुकीचं आहे. त्या संदर्भात इथं सांगितलेलं आहे की आपण जिवंत आहोत किंवा नाही असे लोकास वाटण्याजोगे आपले वर्तन असावे, म्हणजे अहंकार शून्य आपण व्हायला हवं. आपल्या अस्तित्वाची जाणीव कसा कोण करून देतो? की रागावून, दुसऱ्याला रागावून, मला असा बोलला, मला असा बोललास, म्हणजे अहंकार. म्हणजे आपल्या अस्तित्वाची जाणीव करून तो देत असतो. असं होऊ नये, असं करू नये असं इथं सांगितलेलं आहे. हा आपल्या पायांनी चालत आहे किंवा वाऱ्यांनी ढकलला जात आहे असे लोकांना वाटावे असे जो इच्छितो, म्हणजे चालीतला डौल छाती बाहेर काढून चालणं, अहंकाराने छाती फुगवून चालणं, लोकांना क्षुद्र आहे असं समजणं, अशी दृष्टी ठेवणं लोकांच्याकडं, याला ज्ञानी म्हणत नाही. तर कशाला ज्ञानी म्हणतात? की तुम्ही चालताय का तुम्हाला वारा ढकलतो एवढं एवढं अगदी सिंपल चालणं असावं. माझ्या अस्तित्वाचा लोप हो, माझे नावरूप नाहीसे हो, प्राणी मात्राला माझ्यापासून भीती न वाटो, असे ज्याचे देवापाशी नवस असतात तो नित्य एकांत वास करतो व एखादी जागा निर्जन आहे असे ऐकल्यावर बरोबर आनंद पावतो. अजून काय लक्षणं ते सांगितलं आहे बघा, की माझ्या अस्तित्वाचा लोप हो असं ज्याला वाटतं, उगीच अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. बघा, एखादा नेता आला की त्यानं अगोदर सांगितलेलं असतं त्याच्या कार्यकर्त्यांना, मी हेलिकॉप्टर मधनं उतरलो किंवा मी गाडीतून उतरलो की फटाक्याची माळ लावायची, ढोल ताशे वाजवायचे. म्हणजे काय? मी आलो हे सगळ्यांना कळेल आणि माझी कीर्ती वाढेल असं तो सांगत असतो आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना. हे ज्ञानाचं लक्षण आहे का? हे संपूर्णपणे अज्ञानाचं लक्षण आहे. तर मग ज्ञानाचं लक्षण काय आहे? की आपल्या अस्तित्वाचा लोप हो असं ज्याला वाटतं. मी आलो काय, न आलो काय, कोणी त्याची दखल घ्यावी अशी त्याची इच्छा नसते. आणि माझे नावरूप नाहीसे हो. नावरूप म्हणजे कीर्ती, नाव. कीर्तीसाठी तर सगळे लोक धडपडतात.
पेपरमध्ये नाव यावं, टीव्हीला फोटो दिसावा वगैरे वगैरे साठी बरीचशी धडपड चालू असते. तर इथं तेच सांगितलं की नावरूप नाहीसे हो असं ज्याला वाटतं तो ज्ञानी. आणि प्राणी मात्राला माझ्यापासून भीती न वाटो. कुणालाच भीती वाटू नये. नाहीतर बघा, घरात एखादा कर्ता पुरुष आला की बायका लगेच पदर बिदर घेऊन आतमध्ये स्वयंपाक खोलीत निघून जातात. ही त्याची एक दहशत असते. असं असणं चुकीचं आहे. हेच इथे सांगितलेलं आहे की माझी माझ्यापासून कुठल्याही प्राणी मात्राला भीती न वाटो. प्राणी मात्रामध्ये मनुष्य सुद्धा आला, सगळेच आले. असे ज्याचे देवापाशी नवस असतात तो नित्य एकांत वास करतो. असे जे ज्ञानी लोक असतात हे एकांत वासात राहतात. जास्त लोकांमध्ये स्वतःला मिरवण्याचं करत नाहीत व एखादी जागा निर्जन आहे असं ऐकल्याबरोबर त्याला आनंद पावतो. निर्जन जागी राहणे पसंत करतात. ही या ज्ञानी लोकांची लक्षणं आहेत. अजून काय आहे? वायूच्या अनुरोधाने जो वागतो व आकाशाबरोबर ज्याला बोलणे आवडते व ज्याला झाडेच जीव की प्राण आहेत, तो ज्ञानी. म्हणजे काय? जो वायूच्या अनुरोधाने वागतो. वारा जसा आहे तसा वागतो. आकाशाबरोबर ज्याला बोलणे आवडते. मनुष्याशी बोलणे आवडणं सगळ्यांनाच आवडतं, हे एकमेकांशी मित्र पण जो आकाशाशी आवडीनं बोलतो आणि झाडे ज्याचा जीव की प्राण आहे, झाडे त्याला अतिशय जीवापेक्षाही जास्त प्रिय असतात, तो ज्ञानी. हल्ली बघा की झाडे लावा, झाडे जगवा, त्या पद्धतीनं बरेचशा संस्था, बरेचसे पुढारी आपल्या जन्मदिनाच्या वेळेस, वाढदिवसाच्या वेळेस 1000 झाडे लावले, 5000 झाडे लावले, लाख झाडे लावले. पेपरमध्ये येतं, टीव्हीला दिसतं की एवढं वृक्षारोपण केलं. ते टीव्हीला, पेपरला आलं की संपलं. पर त्याची कोण देखभाल करतं? कोणी देखभाल करत नाही, झाडं वाढवत नाही. झाडावर जर खरंच जर प्रेम असेल, तर तो लाखो झाडं लावणारच नाही. 5-50 झाडं लावेल पण तो जगवेल. त्याला ज्ञान म्हणायचं. त्याला ज्ञानी म्हणायचं. उगीचच आकडा दाखवण्यासाठी लाख झाडं लावली, तर जगवली किती? ते जगवण्याची काय व्यवस्था केली का? त्याला पाणी घालण्याची काय व्यवस्था केली का? इतर प्राण्यांनी त्याची पानं खाऊ नये म्हणून त्याची काय व्यवस्था केली का? त्याला महत्व आहे ना. झाडं जगून मोठी झाली, ती फळावर आली, तर ती झाडं जगली म्हणायची. नाहीतर झाडं लावायची आणि नंतर रस्त्याचं काम काढलं की तीच झाडं तोडायची. त्याचा काय उपयोग आहे? तर त्याला ज्ञानी म्हणत नाही. ज्ञानी कोण? ज्याला झाडे जीव की प्राण आहेत, त्याला ज्ञानी म्हणतात. किंबहुना ऐसी चिन्हे जया देखसी, जाणतया ज्ञानेसी सेज जाहली. किंबहुना ही लक्षणे ज्याच्या अंगात आहेत असे दृष्टीस पडेल, त्याला ज्ञान हस्तगत झाले असे म्हणायचे. कळलं ज्ञानाची काय लक्षणं आहेत, ज्ञानी माणसाची काय लक्षणं आहेत. पहिलं लक्षण हे की त्याला स्वतःची स्तुती आवडत नाही. कोणी आपला सत्कार केला त्याला पटत नाही. स्वतःच्या गुणाचे वर्णन कोणी केले त्याला मान्य नाही. कोणी आपल्याला पूज्य मानावे, गुरु मानावे, कोणी आपली पूजा करावी, हे त्याला त्याची कधीही अपेक्षा नसते. अजून काय ज्ञानी माणसाची लक्षणं आहेत बघा. कोणी आपल्याला आदराने बोलवावं, आदर सत्कार करावा, असं त्याला वाटत नाही. कोणी आपल्याला नमस्कार करावा, असं त्याला वाटत नाही. आणि ज्याच्या अंगी अगदी सरस्वतीसारखी सर्वज्ञता आहे, तरी सुद्धा लोकांनी लोकांमध्ये आपले महात्म्य वाढू नये असा जो प्रयत्न करतो, तो ज्ञानी. अजून काय? तो अंगचे शहाणपण दाखवत नाही. शहाणपण दाखवणं
न दाखवणं, शहाणपण न दाखवणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे. आणि मोठेपणा जे सोडून देतात, मोठेपणा त्यांना नको वाटतो. आणि कीर्ती त्यांना नको वाटते, स्वतःची कीर्ती वाढलेली ज्यांना नको वाटते, ते ज्ञानी लोक. तर असं हे ज्ञानी कुणाला म्हणायचं हे आपण पाहिलं. आता या पुढचं आपण पाहूयात. पै अमानित्व पुरुषी ते जाणावे इही मिशी. आता अदंबियाची ओळखीसी सैरसू देवो तरी अदंभिद्व ऐसे लोभो याचे मान जैसे जीव जावे परी नुसते नुमुसे ठेवे ठेविला ठावो तया परी किरटी पडिलाही प्राण संकटी परी सुकृत न प्रकटी अंगी बोले खडाने आला पान्हा पळवी जेवी अर्जुना का लपवी पाण्यांगना वडीलपण. म्हणून अमानवित्व जो मनुष्य अभिमान रहित आहे तो या लक्षणांनी ओळखावा. आता अदंबित्व म्हणजेच ज्ञान ओळखण्याचा अभिप्राय सांगतो. तर अदंबित्व म्हणजे काय की ज्याप्रमाणे कृपणाचे मन त्याचा जीव गेला तरी तो आपण पुरून ठेवलेला पैसा कोणासही सांगत नाही, त्याप्रमाणे अर्जुना आपल्या प्राणावर येऊन बेतले तरी तो आपले सुकृत स्वभावाने बोलून दाखवत नाही. त्याला म्हणायचं अदंबित्व, म्हणजे त्याला ज्ञान प्राप्त झालं आहे असं, म्हणजे त्याला ज्ञानी म्हणायचं असं सांगितलेलं आहे. काय आता नेमकं आपण नीट लक्षात घेऊयात. पहिलं लक्षण काय सांगितलंय की जो अभिमान रहित आहे. अजून पुढे काय लक्षण सांगितलेलं की जो कृपण असतो, जो कंजूष मनुष्य असतो, त्याच्या नरड्यावर आपण तलवार जरी ठेवली तर ते धन कुठं पुरून ठेवले तो सांगत नाही. त्याचप्रमाणे ज्याच्या प्राणावर येऊन बेतले तरी जो मनुष्य स्वतःचे म्हणजे सुकृत स्वमुखाने बोलून दाखवत नाही, तो खरा ज्ञानी. ज्याप्रमाणे पान्हा चोरणारी गाय आपला पान्हा चोरते किंवा वेश्या आपले प्रौढ वय लपवते, एखादा धनवान मनुष्य अरण्यात चोरट्यांनी गाठले असता तो ज्याप्रमाणे आपल्या श्रीमंतीचा डाल मानत नाही किंवा कुलवधू आपले सर्वांग वस्त्रांनी आच्छादित करते, अथवा म्हणजे काय सांगितलेलं बघा की ज्याप्रमाणे गाय पाना चोरते किंवा एखादी स्त्री आपलं वय लपवते, एखाद्या धनवान मनुष्य आपल्याला अरण्यात चोरट्यांनी गाठले असता स्वतःच्या श्रीमंतीचा डाल मारित नाही. पुढे काय काय लक्षण आपण वाचून घ्या. आढयू आतडे आवडी आडवी मग आढ्यात जेवी हारवी नातरी कुळवधू लपवी आवे वाते नाना कृळी वळू आपुले पांघरोवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य वरी वरी देहन पूजी लोकांते नरंजी स्वधर्मो वाग्ध्वजी बांधो नेणे परोपकारो न बोलो परोपकारो न बोले न मिरवी अभ्यासिले न शके विकू जोडिले स्पतीसाठी शरीर भोगाकडे पाहता कृपण आवडे एरवी धर्मविषयी थोडे बहुन म्हणे. एखादा धनवान मनुष्याला अरण्यात चोरट्यांनी गाठले असता तो ज्याप्रमाणे आपल्या श्रीमंतीचा डाल मारित नाही
एखाद्या जर धनवान मनुष्याला जर चोरट्याने अरण्यात गाठले, जे तुझ्याकडचे काय पैसे आहेत ते दे, त्याच्या मानेला चाकू लावला आणि म्हणले म्हणले की जर तुझ्यापाशी जे काय ते काढून दे, त्यावेळेस तो म्हणतो का, अरे मी या गावचा शेठ आहे, मी एवढा धनवान आहे, माझ्याकडे एवढी शेती आहे, एवढे माझं सोनं नाणं, असं सांगणार नाही. त्यावेळेस तो म्हणणार मी गरीब आहे. जेवढं तो सांगेल तेवढं तो चोर त्याला अजून लुटण्याचा प्रयत्न करणार ना. त्यामुळे इथे तेच सांगितलेलं आहे की धनवान मनुष्याला जर चोरट्याने एकांतात गाठले, अरण्यात गाठले, तर तो श्रीमंतीचा डाल मारीत नाही किंवा कुलवधी आपले सर्वांग वस्त्राने आच्छादित करते किंवा धान्य पेरल्यावर ज्याच्यावर कुळवाने माती ओढून शेतकरी ज्याप्रमाणे ते झाकून टाकतो, त्याप्रमाणे आपण केलेले दान व पुण्य जो कोणासही कळू देत नाही, तो अदंभित्व. दान केले, पुण्य केले, तर ते कोणासही कळू द्यायचे नसते. एका हाताला दान दुसऱ्या हाताला सुद्धा कळू द्यायचं नसतं. त्याला दान म्हणतात. नाहीतर आपण पाहिलं कोरोनामध्ये गरीब लोकांना काही लोक काय काय वस्तू वाटायच्या, अन्न वाटप करायचे, अजून बऱ्याचशा गोष्टीचं वाटप करायचे. त्यांना सगळी कोरोनाची किट द्यायची, त्याच्यामध्ये सॅनिटायझर असायचं, मास्क असायचे, अजून बऱ्याच पीपी किट असायचं वगैरे. ते सगळं दान करत असताना त्याचे फोटो काढायचे पेपरमध्ये टाकायचे. म्हणजे काय, त्या त्या दानाला काय उपयोग आहे का? तुम्ही दान केलेलं तुमचं एका हाताचं दान दुसऱ्याला कळलं पण नाही पाहिजे, त्याला दान म्हणतात. आपण दान करून ते सर्वांसमोर दाखवणं म्हणजे दांभिकत्व. आपण स्वतःलाच फसवतो असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे दान कुणालाही कळू नये, तो खरा अदंभित्व, म्हणजे तो खरा ज्ञानी. आपल्या देहास सुशोभित करीत नाही. जे ज्ञानी लोक असतात ते बघा, आता महात्मा गांधी होते, कमरेला फक्त एक पंचा गुंडाळायचे. त्यांनी कधी दागिने वगैरे घातलेले फोटो पाहिलेत तुम्ही? 5 हातात 5 अंगठ्या, गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या साकळ्या, असं कधी तुम्ही पाहिलंय का? कधीच नाही. ते स्वतःच्या शरीराला कधीही सुशोभित करीत नाही, त्यांना ज्ञानी असं म्हणतात. ते ते खरे ज्ञानी. आणि लोकाच आर्जव करीत नाहीत. आणि आपल्या दानधर्माविषयी आपणच टिमकी वाजवत नाहीत. मी हे केलं, मी ते केलं, मी दरवर्षी ज्यांना कोणी नाही असे जे मुलं आहेत, ज्यांना आई वडील नाही आहेत, त्यांचं पालन पोषण करतो, त्यांची लग्न करून देतो. ते असं 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 अशी असा प्रचार कोणी करू नये. जे करत नाही ते खरे ज्ञानी. म्हणजे आपण जे दान केलेलं आहे ते दान कुणालाही कळूच नाहीये आणि त्याची प्रौढी मिरवत नाहीत, तो खरा ज्ञानी. व प्रतिष्ठेसाठी आपल्या विद्येचा विक्रिय करत नाही. आपली प्रतिष्ठा वाढावी, आपली कीर्ती वाढावी म्हणून आपल्या अंगात जी विद्या आहे त्याची विक्री कोण करत नाही, तो तो खरा ज्ञानी. आपल्या शरीराचा उपभोगा करता कृपणाप्रमाणे काही खर्च करत नाही, तो ज्ञानी. बाकी धर्माची बाब आली म्हणजे थोडाफार न म्हणता हवा तेवढा खर्च करतो, तो अदंभित्व, म्हणजेच त्यालाच ज्ञान असं म्हणतात. घरी दिसे साकड, देहीची ऐती रोड, परी दानी जया होड, सुरत ऋषी किंबहुना स्वधर्मी थोरू, अवतरी उदारू, आत्मचर्ये चतुरू, एरवी वेडा, केळीचे दळवाडे, हळू पोकळ आवडे, परी फाळोनी गाढे, रसाळ जैसे, का मेघाचे अंग झिल,
दिसे वरुणी जैसे जाईल, परी वर्षती नवल घनवट ते. तैसा जो पूर्णपरी पाहता घाती आयणी, एरवी तरी वाणी तोची ठाऊ. घरात पाहिले असता सर्व प्रकारे अडचण असून स्वतः शरीर पाहून गेले असता रोड असायचे, परंतु दान करण्याची वेळ आली म्हणजे कल्पवृक्षालाही मागे हटवतो. म्हणजे जो तब्येतीनं अगदी रोड आहे, अगदी कृश आहे, अगदी किरकोळ शरीरयष्टी असणारा मनुष्य सुद्धा दान करण्याची वेळ आली म्हणजे कल्पवृक्षालाही मागे टाकतो. म्हणजे स्वतः अगदी कृश आहे, अगदी तब्येतीने किरकोळ आहे, पण दानात मात्र कल्पवृक्षाला सुद्धा मागे टाकेल एवढं ज्ञानी असावं, एवढं दानी असावं. फार काय सांगावे. स्वधर्माचे आचरण करण्यात जो गंभीर असून प्रसंग आला असता जो वादविवादात महाचतुर असतो. स्वधर्माचं जो आचरण करतो आणि जो वादविवादाचा प्रसंग आला तरी महाचतुर असतो, बाकी इतर बाबतीत पाहू लागले असता वेड्यासारखे दिसतो. तो चतुर तर असतो, पण इतर बाबतीत पाहिलं तर तो वेड्यासारखा दिसतो. तो खरा ज्ञानी. नाहीतर असतं थोडं ज्ञान आणि दाखवायचं भरपूर, त्याला ज्ञानी म्हणायचं नाही, त्याला अदंभित्व म्हणायचं नाही, असं सांगितलेलं आहे. आता काय उदाहरणं सांगितलेत बघा. केळीचे रोपटे जरी हलकी व पोकळ दिसतात, परंतु त्यांना फळे आली म्हणजे रसाळ दिसतात. केळीचं कधी रोप पाहिलं का तुम्ही? केळीचं कधी झाड पाहिले का? ते आतून पोकळ असल्यासारखं असतं. त्याचे एकावर एक असे पदर असतात आणि त्याच्यापासून त्याचा सोपट बनलेला असतो, म्हणजे त्याचा बुंदा बनलेला असतो. ते जाळी ते तुम्ही कधी खोलून बघितलं असं तुमच्या लक्षात येईल की त्याच्या पदराच्या आतमध्ये जाळी असते, म्हणजे पोकळ असतो तो. हा जो केळीचा वृक्ष आहे तो पोकळ असतो, पण त्याची फळं म्हणजे केळी किती मधुर असतात, किती गोड असतात, रसाळ असतात. किंवा मेघ ज्याप्रमाणे दिसण्यात हलके असून सहज वाऱ्याने जातील असे दिसतात. ढग बघा आपल्याला कापसासारखे वाटतात, अगदी हलके वाऱ्याने इकडून तिकडे निघून जातील असं वाटतं, पण वर्षाव होऊ लागला म्हणजे सर्वत्र जलमय करून टाकतात. ढग पाहिले तर अगदी कापसासारखे वाटतात, ह्याच्यात थोडी पाणी असणार असं वाटतं, पण ज्यावेळेस वर्षाव करू लागतात, सध्या वर्षा सीझनच चालू आहे, सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत, सगळ्यात तरुण असा जो मास तो श्रावण मास सध्या चालू आहे. म्हणजे पावसाचेच दिवस आहेत. आपण पाहतो वर पाहिलं की लक्षात येतं की ढग आलेले आहेत आणि ते ढग कापसाप्रमाणे वाटतात, पण एकदा तो वर्षाव करू लागला म्हणजे सगळीकडे जलमय करून टाकतात. त्याप्रमाणे ज्याला पूर्ण पाहिले असता बुद्धीला समाधान वाटते, बाकी वर्णन करण्यासही तोच पुरुष योग्य होय. म्हणजे केळीचं रोपटं जसं आतून पोकळ असतं पण मधुर फळ देतं, मेघ जसे पोकळ वाटतात, जसे हलके वाटतात, पण पाऊस भरपूर देतात, तसंच ज्ञानी लोकांचं किंवा हे अदांभित्व जे लोक असतात त्यांचं लक्षण काय आहे की त्यांच्याकडे ज्ञान भरपूर आहे, पण ते दाखवत नाहीत. त्यांना त्याची कीर्ती नको असते. तर आज आपण इथंच थांबत आहोत. उद्या अहिंसेची लक्षणं आपण पाहणार आहोत. म्हणजे अहिंसा म्हणजे काय? अहिंसा म्हणजे की कुठल्या प्राण्याची हत्या न करणं, अगदी छोट्यातल्या छोट्या कृमींची सुद्धा हत्या न करणं, आपला जीव तसा समोरच्याचा जीव मानावा, कोणाचेही जीव हत्या करू नये, त्याला अहिंसा म्हणतात.
तर हे सगळं आपण उद्या पाहणार आहोत. तर आज आपण जे पाहिलेलं आहे ते म्हणजे ज्ञान कशाला म्हणतात आणि ज्ञानी लोकांची लक्षणं आपण पाहिली. उद्याचा भाग आपण अहिंसेच्या संदर्भात पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबत आहोत. सर्वांनी हात जोडायचे आहेत, डोळे मिटायचे आहेत, भगवंताचं स्मरण करायचं आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.